उचलणार बाईकवरती नाव कोण कोरणार याची उत्तर तुम्हाला मिळणार मात्र सायंकाळच्या शांत वातावरणामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय ज्युनियर ओमकार, स्ट्राईकला कल्पेश गोवारी, ज्युनियर ओमकार मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो कॅप्टन टीम आणि गोलंदाज विकी मडवी. कल्पेश गोवारी, विकी मडवी गोलंदाजीमध्ये आणि सेकंडला स्ट्राईकला कल्पेश. पहिला चेंडू व्हेरीफाईड डिलिव्हरी अटॅकिंग फटका आज जज करतोय फलंदाज बाद. पहिलाच धक्का गोल्डन डकचा शिकार बनलाय फलंदाज बाद. कल्पेश गोवारी इज वॉकिंग बॅक डीजे. माफ करा कल्पेश बाद झाला. विकेटला पहिल्या यश मिळालं. ऑनसाईडच्या डोक्याने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला चांगलं बॅकअप होतं. लॉंग ऑफला क्लिअर करणं कठीण असतं कारण सर्वात जास्त मोठी बाउंड्री कोणती असेल तर लॉंग ऑफला. म्हणून बहुतांश खेळाडू लॉंग ऑफला बाद होताना तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वात छोटी बाउंड्री स्क्वेअर ऑफ द विकेट ही सर्वात छोटी बाउंड्री असते मात्र सर्वात जास्त लॉंग ऑन आणि लॉंग ऑफची बाउंड्री असते. त्यामुळे भरपूर वेळा तुम्ही पाहत असाल की मोठे खेळाडू तिथे बाद होताना तुम्हाला पाहायला मिळतात. फलंदाज लगेच पाठवायचे आपण, वेळ नको आहे. विकी मडवीला मिळाला पहिले यश. सुंदर वातावरण. सकाळचं 17:11 प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे कारण आज किंग ट्रॉफीला आपण निरोप देणार आहोत. कारण किंग नावाप्रमाणे किंग ट्रॉफी आधारस्तंभचा म्हणजे पांडुरंग शेठ संत यांच्या माध्यमातून विशाल त्यांची संपूर्ण टीम मॅनेजमेंट करत असताना वेतालुष्य क्रिकेट संघ उसरगरायची स्पर्धा आपण पाहतोय. किंग ट्रॉफीचं पर्व या स्पर्धेमध्ये आपण पाहायला मिळते. 48 ग्रामीण संघाचा सहभाग, भरपूर संघाने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. 48 संघाच्या माध्यमातून मात्र भरपूर संघांना स्पर्धेतनं परतीचा प्रवास करावा लागला. बघायचं आहे ही ट्रॉफी आज कोण उचलणार. नवीन फलंदाज इनॅट नंबरवरती जयेश टकले येत असताना इज अ ऑलराऊंडर क्रिकेट ऑफ द स्किल वर्ल्ड. एक चांगला खेळू आहे तुम्हाला पाहायला मिळतो. विस्फोटक फलंदाज म्हणून त्याचा परिचय. स्टान्स बघा त्याचा अटॅकिंग स्टान्समध्ये सहज सॉफ्टने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुढे फलंदाज पुढे निघून गेला होता. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. जॉट चेंडू. विकेट किपर चांगली भूमिका पाडत असताना विकेट किपरच्या मागे अतुलला आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडूमध्ये गडी बाद झाला. 5 षटकाचा सामना. टॉस हरल्यानंतर कौसा संघाला प्रथम फलंदाजी करावी लागते. मध्ये सापाड संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 5 षटकांच्या सामन्यामध्ये एक चांगली लढत प्रेक्षकांना अपेक्षित असणार आहे. लॉंगाच्या डोक्यावरनं बिरकावण्याचा प्रयत्न ऑर्थोडॉक्स लक्ष जज करतोय. त्याच्या आबाकीमध्ये आहे चेंडू. कबकत सागर बॅकअप देणार. 2 धावा निर्माण केल्या जातात. 3 चेंडूवरती 2 धावा निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजी अचूक टप्प्यावर होते कारण त्याची लेंथ, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन चांगलं आहे. कंट्रोल देखील चांगलं आहे. अजूनपर्यंत एकही धावा अवांतर पाहिली नाहीये म्हणजे वाईटच्या स्वरूपात नाहीये. त्याचा अर्थ कंट्रोल चांगला आहे. गोलंदाजाचं मी कौतुक करेन विकी मडवीचं P1 मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना. क्षेत्ररक्षण बघू शकाल आपण. शॉर्ट थर्ड मॅन, एक फ्लाइंग स्लिप, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग सर्कलमध्ये एक एक्झॅक्टली पंचांच्या बाजूला पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक एक्झॅक्टली पंचांच्या बाजूला बॅकवर्ड शॉर्ट पॉईंट. त्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट कव्हर. एक लॉंग ऑफला खेळू आहे ऑफ साईडमध्ये आणि एक मिड विकेटमध्ये लॉंग ऑनला आपण पाहतोय. चांगली स्पर्धा. किंग ट्रॉफी नावाप्रमाणे नावाला शोभणारी स्पर्धा. लवली शॉट ऑन साईडला घेऊन गेला. मिड विकेटच्या डोक्यावरनं जज करतोय. त्याच्या डोक्याचा चेंडू फ्लाय झालाय. पहिला षटकार डीजे. म्हणून त्याचा कौतुक केलं होतं. गरज होती षटकाराची कारण भरपूर प्रचंड प्रेशर निर्माण झालं होतं मैदानावरती. कारण पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. नंतर मात्र डॉट, नंतर प्रेशर झालं आणि ते प्रेशर रिलीज केलं षटकारानं. मच निडेड षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. हा चांगल्या टचमध्ये खेळू तुम्हाला पाहायला मिळाला ह्या हंगामामध्ये. जयेश टकलेला आपण पाहिलं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना कौसा संघाच्या माध्यमातून. मागच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी आली. चांगली उल्लेखनीय कामगिरी फलंदाज. इज अ गुड टच नो डाऊट. 7 धावांना धावसंख्येला आकार येतोय. 9-1 बाद. 4 चेंडूचा खेळ संपलाय P1 मध्ये. शॉर्ट ऑफ लेन, हाफ ट्रॅकर, झेल मात्र सोडण्यात आला. शॉर्ट फायनल रिझनला अधिक तिथे होता, नाही जमलं त्याला. 1 धाव पूर्ण करत असताना रिस्की सिंगल. 10 धावा धापलकावरती.
5 षटकांच्या सामन्यामध्ये P1चं चांगलं षटक, ज्या फलंदाजानं षटकार मारला त्याला जीवनदान देणं नॉट अ गुड क्रिकेट. कारण फलंदाज खूप विस्फोटक आहे. स्टार्टिंगला फलंदाज डावकुरा प्रथमच येत असताना ज्युनियर ओमकार पाटील मागच्या सामन्याचा हिरो. काय सामना रंगवला. मगाशी 6 चेंडूमध्ये 9 धावा डिपेंड केल्या त्यानं आणि 5 धावानं संघाला विजय देखील मिळवून दिला तोचा गोलंदाज. यस, या स्पर्धेमध्ये सिरीजमध्ये सेमीफायनल पर्यंत तुमचा धावांचा अग्रलेख रेश्मा मलेकर यांचं आगमन. मोस्ट वेलकम. स्वीट व्हॉइस अँड गोल्डन लेडी मोस्ट वेलकम. ऑन साइडला हुक करत असताना व्हाट अ शॉट, मात्र मिस टायमिंग. प्रेम चेंडू खाली आणि प्रेमच्या मी प्रेमात पडलो. खूप चांगला जेल टिपलाय फलंदाज बाद. दुसरा धक्का. डोकं वर करू दिले नाही. ओमकार एका चेंडूचा सामना केलाय. ऍक्शन रिप्ले बघा मागच्या चेंडूचा. फलंदाज हुक करत होता मात्र प्रेमनं खूप मागे गेला. तो खूप चांगलं जजमेंट होतं आणि चेंडू त्यानं खूप चांगला झेल आणि लगेच चुंबन देखील घेतलंय. फलंदाज बाद होते. 10 वरती दुसरा धक्का काय षटकाची सांगता झाली. 5 षटकांची सामना आपण पाहतोय. आज मजा येईल स्पर्धेमध्ये कारण किंग ट्रॉफीचा शेवटचा दिवस. कारण ज्या पद्धतीनं किंग ट्रॉफी नेहमी लोकप्रिय बहुचर्चित असते. प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक घरात, प्रत्येक नगरात, प्रत्येक शहरात फक्त एकच चर्चा किंग ट्रॉफीची. कल्याण डोंबिवलीतील अजून एक नामांकित स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेनं प्रेक्षकांच्या मनावरती नेहमी अधिराज्य गाजवलं आहे. डिसिप्लिन प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये. ट्रान्सपरन्सी तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर तुम्हाला कन्सिस्टन्सी. भरपूर वर्ष ही स्पर्धा सुरू आहे. कोरोना काळामध्ये देखील ही स्पर्धा पावसाळी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कुठेही स्पर्धा थांबली नाही आहे आणि या स्पर्धेचं निश्चित विश्वसनीयता देखील तुम्हाला पाहायला मिळते. नवीन षटकार प्रारंभ अतुल पाटील येत असताना एकूण 10 धावा 2 बास्केट आपण पाहतोय. सागर याला गोलंदाजीमध्ये. फलंदाज पुढे गेला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता मात्र नाहीये. अपील केलं होतं आणि पंचांना अपील फेटाळून लावलंय. ज्या कवसा संघानं मागच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला तो थोडासा मात्र आता अडकायला सुरुवात करत असताना कारण ज्या कवसा संघानं पहिला सामना खूप चांगला रंगवला आणि जिंकला देखील निसट्ट विजय प्राप्त केला तो कवसा संघ त्याची लय त्याचा मात्र रिदम थोडासा चुकताना तुम्हाला पाहायला मिळतो. कारण सुरुवात अजूनही चांगली झाली नाहीये. स्क्रीनवरती रेश्मा मलेकरला बघू शकाल आपण. सुंदर आणि गोड आवाज आज तुम्हाला ऐकायला मिळेल. उर्दू विकेट ऑन साइडला करत असताना वाडा कॅच. हर्षल चेंडू खाली. अजूनही धक्का मैदान होती. 3 धक्के 10 धावसंख्येवरती. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द कवसा टीम. झाली. जानमान क्रीडा मंडळ निळजे आणि सागाव संघ दोन्ही संघांना विनंती आपण रिपोर्ट करायचं कारण 12 वाजता तुम्हाला एक्झॅक्टली रिपोर्ट करायचं. 11 वाजून 55 मिनिटं झाले. 5 मिनिटांमध्ये विदिन 5 मिनिट्स यू हॅव टू रिपोर्ट इयर ॲट एनी कॉस्ट. ना बॅक टू क्रिकेट. सुरुवात चांगली नाही आहे कवसा संघाची. ज्या कवसा संघानं मगाशी निसट्ट विजय प्राप्त केला, ज्या कवसा संघानं मगाशी स्पर्धेवरती छाप टाकली त्या कवसा संघाला मात्र आता चांगली सुरुवात करता आली नाही आहे. 5 षटकांच्या सामन्यात सापाट संघाचं मी कौतुक करेन कारण सापाट संघाने जो शतकचा दर्जा दाखवला आहे तो मात्र हाय स्टँडर्ड दाखवला आहे. कारण काय झेल टिपले आहेत. मगाशी प्रेमने सुंदर झेल टिपला. आता हर्षलने जमिनी लगत झेल टिपलाय. त्यामुळे गोलंदाज त्याची उपयुक्तता दाखवू शकतोय. सच अ ग्रेट क्रिकेट फ्रॉम द सापाट टीम बट नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द कवसा टीम. कवसा टीम संघर्ष करते. दे आर स्ट्रगलिंग फॉर द रन्स. बघायचं संघर्ष कितपर्यंत करावा लागणार आहे. गुड बॉलिंग विथ अ गुड पेस. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती दिशेवरती नियंत्रण बेदकता दाखवत असताना गोलंदाज आपण पाहतोय सागरला. सागरकडे जेव्हा चेंडू दिला तेव्हा 1 गडी 2 गडी बाद 10 धावसंख्या होत्या आणि आता फक्त आपण 10 धावा पाहतोय. म्हणजे मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये. गुड बॉलिंग.
डाऊन द ट्रॅक आला होता फलंदाज, नाही जमलं चेंडू मागे. दोन्ही फलंदाज एका सेंडला. बाबूशा, मला प्रश्न पडला नितीन कालन की हाच तो कौसा संघ ज्यानं मगाशी प्रेक्षकांची मनं जिंकली, ज्यानं थंडीमध्ये वातावरण गरम वातावरण निर्माण केलं, तो कौसा संघ मला पाहायला मिळत नाही या सामन्यामध्ये. कुठेतरी सूर हरवला की काय कौसा संघाचा. आणि तो कौसा संघ, ज्या कौसा संघानं मगाशी प्रेक्षकांची प्रचंड मनं जिंकली आणि किंग ट्रॉफी अक्षरशः गाजवली, तो कौसा संघ आपला रिदम चुकलाय मैदानावरती. 10 धाबा 3 बासे त्यावर पाहतोय. 4 चेंडूचा खेळ संपला. या षटकामध्ये एकी धावने. फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द सागर पाटील. शॉ बॅकअप लेन, फलंदाजाला बीट केलंय. फिंगर गोज बाय अंपायर. 1 more विकेट गोज डाऊन. अनदर विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 4 गोज डाऊन. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धक्के दिलेत, एकही धाव नाहीये. या स्पर्धेमध्ये आपल्याला नितीन मेडन षटक पाहायला मिळणार का, हा प्रश्न निर्माण झालाय. यस डीजे. बघायचं या स्पर्धेमध्ये आपल्याला मेडन षटक पाहायला मिळणार का. सागरचं मी कौतुक करा विसरणे. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द सागर पाटील. त्याची लेन, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं कंट्रोल, सच अ फॅबुलस बॉलिंग अटॅक इन P2 मध्ये एवढी सुंदर गोंची करणं एवढं सोपं नव्हतं. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आले होते, 2 गडी बाद झाले होते. आता परिस्थिती आपण पाहतोय 4 बाद 10. व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द सागर पाटील. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, प्रभाव टाकणारी गोलंदाजी. फायनली ऑफ दिस ओव्हर. कट केला चेंडूला बॅकफुटला जाऊन आणि या स्पर्धेमध्ये मेडन षटक होतंय. एक दुसरं मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करा आपण सागर पाटीलचं. व्हॉट अ बॉलिंग डीजे. सांगता फक्त 10 धावा. कौसा संघ आता 50 तरी धावा काढणार का. मगाची 50 धावा शून्य विरुद्ध कुठल्या होत्या संघाने डिपेंड देखील केल्या होत्या. 5 धावांना सामना देखील जिंकला होता. आता मध्ये परिस्थिती फार वेगाने बदलली. 11:58 होतात. दोन्ही संघाला विनंती, सागाव संघ आणि निलजय संघ आपण रिपोर्ट करायचा आहे. नवीन षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजीमध्ये अटॅकिंग गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. विकी पुन्हा एकदा येतोय. ज्या विकीने पहिलं षटक फेकलं, फक्त 10 धावामध्ये 2 गडी बाद केलं आणि सागाव संघ ते दाखल होते. वेलकम सागाव टीम. निलजय संघाला आपण विनंती करूया, आपण याची नोंद करा, रिपोर्ट करा. आपण खूप चांगली स्पर्धा. रेश्मा मलेकर यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील स्वागत करूया. नितीन काळन आम्हाला जॉईंट आहेत. बाबूशा आमचे जॉईंट आहेत, त्यांचं देखील स्वागत करूया. गुणलेखक आमचे राजा दिवेकर आम्हाला जॉईंट आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. पंचायत पॅनल JP पॅनल आमच्या समेत आहे. प्लेसमेंट करायचा प्रयत्न नाही जमलं. गुड बॉलिंग. फलंदाज डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं त्याला. डॉट चेंडू. मागच्या 7 चेंडूवरती एकही धाव आली नाहीये, हे न विसरता मी सांगेन तुम्हाला. मागच्या 7 चेंडूवरती 2 गडी बाद झालेत आणि मागच्या 7 चेंडूत एकही सिंगल देखील आली नाही. कौसा संघाला किती स्ट्रगल करावा लागतोय. आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ संपलाय आणि 13 चेंडूमध्ये फक्त 10 धावा आणि गडी बाद झाले ते 4. कौसा संघ थोडासा बॅकफुटला आणून सोडलाय. काय गोलंदाजीचा अटॅक दाखवला सापाड संघानं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न. चेंडू टपामध्ये थोडासा बाहेर स्किट झाला. फिनिश ऑफ डिलिव्हरी पंचाने पाहिलंय की एक्झॅक्टली चेंडू विकेट किपरने कुठे गॅदर केला. टपामध्ये चेंडू थोडासा बाहेर निघालाय, आउट स्विंग होतोय आणि पंचाने सांगितलंय इट्स ॲब्सोल्युटली वाईट. दुसरा वाईट चेंडू या सत्रात तुम्हाला पाहायला मिळतोय. अवंतर धावसे केलं, दुजावर येतोय. 11 धावा 4 बासी ते पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना कोणाचे ते परिवर्तन झालं. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पैसे दिले. ड्राईव्ह करत असताना शॉर्ट मिड विकेटला हर्षद येतोय, त्याने खूप चांगला झेल टिपला होता हर्षदनं आणि तो बॅकअप देत असताना फक्त एकच धाव. 50-55 धाबा होतील का, 40+ धाबा होतील का, प्रश्न पडला मैदानावरती. निलेश बोईस स्ट्रायकिंगला येत असताना, निलेश इन ॲट नंबर 6 वर देत असताना निलेशकडे अपेक्षा असणार आहेत का. निलेश अभिजित स्ट्राईकला आहे. आता अभिजित पाटील स्ट्राईकला आहे, निलेश बोईस नॉन स्ट्राईकला आहे. चेंजेस करायचे आपण. यस, 12 वाजलेत आणि धावसंख्या देखील 12 वरती 4. 2 बाद 2 षटकांची सांगता होते. 2.2 षटकांची. हा सामना एवढा चांगला होईल का, प्रेक्षकांना प्रश्न पडलाय का. ज्या कौसा संघानं मगाशी आमच्यावरती छाप पाडली, आमच्यावरती अधिराज्य गाजवलं, प्रेमात पाडलं सर्वांना, तो कौसा संघ बघायचं 50 धावा काढेल का. कारण सापाड संघाची फलंदाजी युनिट देखील खूप सुंदर आहे मैदानावरती. गोलंदाजीचा अटॅक आपण पाहिला असेल. काय सागरनं फॅबुलस गोलंदाजी अटॅक दाखवला.
तेवढीच चांगली गोलंदाजी विकी देखील करत असताना विकी सेकंड स्पेलमध्ये आले. पहिल्या स्पेलमध्ये त्यांना 10 धावा दिल्या होत्या. तोच विकी ऑन साइडला क्रॉस बॅटर केल्याचा प्रयत्न एज आणि तिसऱ्या अटेम्प्टवरती वॉट कॅच. अधिक पाटील आलाय आणि अधिकने झेल टिपलाय. 5वा धक्का. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. ऑन साइडला क्रॉस बॅटर तो करण्याचा प्रयत्न इनसाइड एज. अधिक चेंडू खाली. तिसऱ्या अटेम्प्टला झेल टिपलाय. स्वतःला सावरलं आणि स्वतःला अक्षरशः झोकून दिलं. वॉट कॅच. 5 गडी बाद 12 धावसंख्येवरती अर्धा संघ मात्र शामेने परतलाय. डीजे पहिला सामना खेळतोय आणि काय परफॉर्मन्स दिलाय मैदानावरती त्यानं. धावसंख्येला आकार येतोय तो 12. 5 स्थिती आपण पाहतोय. नाजूक स्थिती आहे सध्या कवसा संघाची. बघायचं अजूनही वेळ आहे त्यांच्याकडे. अर्ध लक्ष संपलंय. 15 चेंडूचा खेळ संपलाय म्हणजे निश्चित अर्ध लक्ष संपलंय. 15 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. 5 गडी बाद झालेत 15 चेंडूमध्ये म्हणजे अर्ध सत्रामध्ये हा संघ शामेने परतला. अर्ध्यापेक्षा जास्त. इनॅट नंबर 7 वरती आलाय तो फलंदाज राज टकले. बघायचं राज राज्य करणार का. गोलंदाजाचं कौतुक आहे. विकीचं पुन्हा एकदा तिसरा धक्का दिलाय मैदानावरती विकीने वैयक्तिक. कोट्यामध्ये ऑन साइडला हाफ अँड चॅक करत असताना एकदा मिळणार. शॉर्ट मिड विकेटला बॅकअप आहे तिथे सर्कलच्या आतमध्ये. अर्षद आलाय फार वेगाने. अर्षदनं आतापर्यंत 2 चेंडूला बॅकअप दिले. झेल देखील टिपलाय. तो आलाय मैदानावरती. याच्यानंतर होणारा सामना आदर्श पडले वर्सेस या संघाचा विजेता यांच्यामध्ये सामना होईल. काही चेंजेस विशाल मात्र आमच्यावर पोहोचत असताना 6 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास आजमध्ये शेवटच्या टप्प्यात आलाय. कवसा संघ बघायचं किती छाप सोडणार. राज टाकले स्ट्रायकर एंडला आलाय. कवसा वर्सेस सापाड असा पण सामना आपण पाहतोय. स्वीप केलाय चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकअप आहे तिथे. एकच धाव मिळणार. डीप मध्ये प्रेम आलाय. ज्या प्रेमने मगाशी सुंदर झेल टिपला. चुंबन देखील घेतलं होतं चेंडूला. तोच प्रेम. चेंडू खाली एकच धाव मिळणार. एखादा धावसंख्येला आकार येतोय. एक धावसंख्येनं संतपाती इंद्रायणी यामध्ये धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. 13 धावा 5 गडी बाद 2.4 षटकांची चेंजेस करायचे. 14 धावा करायचे आहेत. 2.5 षटकांची सांगता होते. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 19 धावा फक्त 14. मजा येत नाहीये सामन्यामध्ये आतापर्यंत. ओ बॅकअप द लेन. फलंदाजाला बीट केलंय. षटकाची सांगता. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 18 चेंडूमध्ये एकही चौकार नाहीये. एकही षटकार नाहीये. एकही ट्रिपल नाहीये. हा पहिला संघ असेल माझ्या मते आजच्या स्पर्धेमध्ये की त्याला 2 माफ करा 1 षटकार आला होता. तो मात्र सेकंड येस पहिल्या षटकामध्ये. नंतर मात्र मागच्या 12 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्येत 14. 5 बाद स्थिती आपण पाहतोय. पाण्याची मागणी केली जाते आणि पाण्याची जलपाण्याची सुविधा बघू शकाल आपण. अंडरग्राऊंड वेळेची बचत. कारण या स्पर्धेमध्ये टायमिंग खूप मॅनेजमेंट खूप तुम्हाला पाहायला मिळते. ही स्पर्धा मी भरपूर वर्ष कव्हर करतोय. डिसिप्लिन प्रचंड या स्पर्धेमध्ये. ट्रान्सपरन्सी पारदर्शक या स्पर्धेमध्ये. कन्सिस्टन्सी मी मगाशी सांगितलं की या स्पर्धेचं सातत्य कायम आहे. कोरोना काळामध्ये देखील ही स्पर्धा पावसाळी फॉर्मॅटमध्ये खेळण्यामध्ये कुठेही थांबली नाहीये आणि रिॲलिटी विश्वासनीयता या स्पर्धेमध्ये भरपूर आहे. सागाव निलजे आणि सोनापाडा या तिन्ही संघांना विनंती की आपण सर्व संघ घेऊन 1 वाजता राईट टाइम स्टेजवरती रिपोर्टिंग करायचे. येस जो संघ नसेल उपस्थित त्याला 100% पॅनलाइज केले जाईल. कौसा वर्सेस सापाडा सामना आपण पाहतोय. 14 धावा 5 गडी बाद. बाबूशाह 40-45 धावा होतील का हा देखील प्रश्न पडलाय. कारण कौसा संघानं मगाशी केलेली कामगिरी फार चांगली होती. मगाशी सकाळचं सत्र होतं तरी 50 धावा कुठल्या होत्या. मी मगाशीच म्हटलं होतं की सकाळच्या सत्रामध्ये तुमची झोप चांगली झालेली असते. ब्रेकफास्ट केलेलं असतं. तुम्ही एनर्जेटिक असता. त्यामुळे थोडासा थकवा जाणवला की काय कौसा संघाला. कारण दुसरा सामना त्यांना खेळावा लागलाय मैदानी पुन्हा एकदा. बघायचे 14 धावा 5 गडी बाद. मी कौतुक करेन सापाड संघाचं. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजीचा अटॅक दाखवलाय त्यानं. ज्या पद्धतीनं शतकशा दर्जा उंचावलाय मैदानावरती. खरोखर लावण्य सुंदर उल्लेखनीय कामगिरी राहिली सापाड संघाची. मगाशी कौसा संघानं अधिराज्य गाजवलं. आता मात्र प्रेक्षकांच्या मनावरती सापाड संघ त्यांच्या गोलंदाजीनं आणि त्यांच्या हाय स्टँडर्ड फिल्डिंगनं प्रेक्षकांच्या मनावरती मात्र आपले अधिराज्य एक जागा बिंबवताना पाहायला मिळते. बघायचे 12 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. 12 चेंडूमध्ये कौसा संघ 30 ते 32 धावा कुठल्या तर 40+ अधिक धावा होतील आणि 40+ धावा अधिक या मैदानावरती डिफेन्स तुम्ही करू शकाल. मैदानावरती ऍटलीस्ट संघर्ष करू शकाल. अतुल पाटील गोलंदाजीमध्ये येत असताना गोलंदाजीमध्ये नवीन गोलंदाज झालाय अतुल पाटील.
14 5 बाद स्थिती आपण पाहतोय. अतुल आलाय ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑनला येतोय. महेश चेंडू खाली. ओ माय गॉड. सोपा झेल्ट सोडलाय महेशनं. 6 धक्का बाद झाला असता. 6 धक्का देता असतं. महेशला एक्झॅक्टली काय झालं कारण महेशचं जजमेंट चांगलं केलं होतं. मात्र तो ठरवू शकला नव्हता की झेल एक्झॅक्टली चेसवर घ्यायचा की जमिनीलगत घ्यायचा. झेल खाली गेला होता एक्झॅक्टली तो, मात्र नाही पोहोचू शकला आणि धावा निर्माण केल्याचं सध्या एकच धाव. 15 धावा 5 बस इथे आपण पाहतोय. वेलकम बिंदास. स्वागत आहे. 3 पूर्ण काही षटकाची सांगता. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगा आयोजित स्पर्धा आपण पाहतो. किंग ट्रॉफी 2024 पर्व. आज गोड आवाज तुम्हाला रेश्मा मलेकर यांचा देखील ऐकायला मिळणार या स्पर्धेमध्ये. अँकर बेस्ट अँकर ऑफ टेनिस स्किल वर्ल्ड. वेलकम रेश्मा. वेलकम टू डोंबिवली. स्वागत आहे तुमचं. ओ ऑन साइडला कट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. फलंदाज बॅकफुटला जास्त केला, जागा बनवली आणि मात्र नाही जमलं. गुड बॉलिंग. कौतुक करेन मी अतुलचं कारण अतुल करत असलेली ती ज्याची लेग ब्रेक करण्याची क्षमता आहे खूप चांगली गोलंदाजी करत असताना त्याचा वेग कधी कधी कमी करतोय आणि वेगावरती स्वार कधी कधी होतोय. चांगली गोलंदाजी. स्वीप करायचा होता फायनल रिझन मध्ये. पंचांकडे पाहिलं होतं. चेंडू गेला तर शॉर्ट लेगला. पंचांचा एक्झॅक्टली विकेट किपरच्या एक्झॅक्टली मागे पंचांचा इशारा वाईटचा येतोय. तिसरा वाईट या 17 मध्ये. 3 चेंडू आतापर्यंत वाईट आपण पाहिलेत. त्या दर्शकेला आकार येतो 17. या दर्शकधी 17 5 बाद स्थिती आपण पाहतोय. 3.2 षटकांची सांगता होते. अजून या षटकातील चेंडूचा खेळ बाकी आहे 4 आणि पुढचं एक षटक म्हणजे 6. एकूण 10 चेंडूंचा खेळ अजूनही पर्याप्त आहे मैदानावरती. 10 चेंडूमध्ये 10-2-20 जरी धावा आल्या तर 37-40 धावा होतील आणि कौसा संघाला गोलंदाजी चांगली आहे कारण ओमकारला आपण पाहिलं मगाशी खूप चांगली गोलंदाजी केली शेवटच्या टप्प्यापर्यंत. त्यावर 40+ धावा असायला हव्यात मैदानावरती. ओर द विकेट. खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केलाय मिस टायमिंग स्ट्रोक आणि चेंडू मिड विकेटच्या डोक्यावर निघून गेलाय. वाऱ्याचा वेग पाहायला मिळाला आणि वाऱ्याची साथ सीमा पलीकडे 6 धावा. निलेशने आता षटकार मारलाय. मी मगाशीच म्हटलं होतं निलेशकडे गुणवत्ता आहे आणि ती ठासून भरली त्याच्यामध्ये. आता दुसरा षटकार पाहायला मिळाला. या सत्रामध्ये आपण 2 षटकार 3 वाईट आपण पाहिलेत. 23 धावा 5 बाद. आता मजा येणार. आता मात्र निलेशने बॅटचा फेस ओपन केलाय. आता मजा येणार सामन्यामध्ये. ओ माय गॉड. पुलर अँड डिलिव्हरी याला गुडलँड स्टॉवरने चेंडू टेक ऑफ केलं आणि फलंदाज मात्र बीट केलं. बॅटचा फ्लो ज्या पद्धतीनं खोलला होता जर चेंडू अटेम्प्ट झाला असता तर षटकाराच्या बाहेर गेला असता. मात्र नाही जमलं. गुड कमबॅक आफ्टर 6. चांगलं कमबॅक केलं. कौतुक करेन गोलंदाजीचं. कौतुक का करेन अतुलचं कारण अतुलनं चांगलं कमबॅक केलं. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 23 धावा 5 बाद स्थिती आपण पाहतोय. रिव्हर्स स्विच इट. व्हॉट अ शॉट आणि व्हॉट अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. मात्र बॅकअप आहे तिथे स्क्वेअर लेगला. डीप मध्ये कुणाल येतोय. 2 धावा पूर्ण केले. वॉटर थ्रो एक्झॅक्टली थ्रो दिलाय त्यानं स्टंप वरती आणि षटक संपल्याची पंचाकडनं खून होते. 25 धावा 5 बाद स्थिती आपण पाहतो. 4 षटकांची. एक चेंडू बाकी आहे. येस 1 टू गो. 25 धावा 5 बाद स्थिती आपण पाहतोय. मजा आली. या षटकामध्ये धावा आल्यात कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा 2 षटकामध्ये 10 धावा कारण एक षटक मेडन गेलं त्यामुळे कौसा संघावरती दडपण निर्माण झालं. मध्ये कौतुक करेन निलेशचं. ओ खाली राहिलाय. समरेन डिलिव्हरी. दिस इज अ गुड फिनिश. काय फिनिश केलं अतुलनं. षटकार आल्यानंतर त्याने मागचे 2 चेंडू बीट केले फलंदाजाला आणि मागच्या 3 चेंडूवरती फक्त 2 धावा दिल्यात. षटकाची सांगता 25 धावा 5 बाद. 4 षटकांची सांगता होते. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगा आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. किंग ट्रॉफी 6व्या दिवसामध्ये आपण आहोत आज आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे आधारस्तंभ सन्मान्य पांडुरंग संते साहेब, त्यानंतर विशाल म्हात्रे, केतन म्हात्रे, तेजस म्हात्रे, अमित पाटील आमचे, बिंदास पाटील, जयदास पाटील, निकेत पाटील, शुभम संते, ऋतिक संते, मिलिंद पाटील, प्रथमेश पाटील, दिनेश संते, VCC क्रिकेट संघ उसरगर आणि आमचे प्रल्हाद पाटील सर्वांचं स्वागत. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आज मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये. लक्ष लागलंय किंग ट्रॉफीवरती, लक्ष लागलंय बाईकवरती, लक्ष लागलंय मालिकावीरवरती, लक्ष लागलंय उत्कृष्ट गोलंदाजावरती, लक्ष लागलंय उत्कृष्ट फलंदाजावरती. कोण पटकावणारी पारितोषिक याचं उत्तर मिळणार. यू विल हॅव टू वेट टिल ब्युटिफुल इनिंग because today is the final day of this tournament and who will become a champion. You can answer in beautiful inning. बघायचं आहे सामना कोण जिंकणार. हा सामना फार महत्त्वाचा आहे. सुपर 8चा क्वालिफाय सामना आपण खेळतोय त्यामुळे बघायचं याच 2 संघातनं कोणता संघ पुढे धडक मारणार. निलजे सोनापाडा संघ ऑलरेडी आणि त्यानंतर सागाव संघ हे 3 संघ क्वालिफाय झालेत आणि या संघातनं 4था संघ क्वालिफाय होणार.
म्हणजे 2 सेमीफायनल, 1 फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार. आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये नितीन काळे आम्हाला जॉईन झालेत. त्यांनी आमचे बाबूशाह शेरोशारीचा अंदाज, स्वागत आहे बाबू. आणि आमचे राजा दिवेकर चांगले स्कोरर आम्हाला जॉईन झालेत. supersport.in चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी, 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं, घर बसल्या प्रेक्षक आम्हाला पाहतात. स्वागत आहे तुमचं. फिल्डर बघा किती क्लोज आहे, फॉरवर्ड लावण्यात आलाय एक्झॅक्टली फलंदाजाच्या समोरच. ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न, गुड फिल्डिंग. महेशने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय, कारण ज्या महेशने मगाशी झेल सोडला होता त्या महेशने मध्ये स्वतःमध्ये सुधारणा दाखवली. आता त्याला माहिती सुधारणा करणं गरजेचं आहे. हिंदीमध्ये खूप छान म्हटलं होतं कि भूल करना इंसान का स्वभाव है, की भूल को स्वीकार कर लेना एवं वैसी भूल फिर न करने का प्रयास करना शौर्य में वीरता का प्रतीक होता है. कारण पुन्हा चुका होत नाहीयेत ही त्यांनी दक्षता घेतली. गुड कमबॅक फ्रॉम द मॅच. 2 धावा अडवू शकला नाहीये. 27 धावा शेवटचे 5 चेंडू खेळ अजूनही पर्याप्त आहे. मी कौतुक करेन निलेशचं आणि राज तकलेचं. चांगली भागीदारी दोघांमध्ये आतापर्यंत 14 धावाची भागीदारी पाहायला मिळाली. 6व्या विकेटसाठी खोदून काढला चेंडूला, 1च धाव मिळणार. चेंडूला फक्त टक केले सॉफ्ट हँडनं. क्षेत्ररक्षण आहे तिथे, मात्र विघ्नेशने चूक केली. 2 धावा पुरे केल्यात. 3ऱ्या धाब्याचा कॉल केलाय, मात्र नाहीये फलंदाज बाद. बघायचं तर कोणता फलंदाज बाद ठरवलं जाईल पंचाकडनं. एक्झॅक्टली क्रॉसिंग झाली का? 3 धावा का घ्यायला सांगितलं मला कळलं नाही, कारण नवीन फलंदाज कदाचित पिच हिटर फलंदाज पाठवायचा असेल, कारण 3 धावांचा कॉल डगआउटमधनं आलाय. फलंदाजचा कोणताही कॉल नव्हता, हे विसरता कामा नाहीये. एखादा पिच हिटर फलंदाज तुम्हाला पाठवायचा असेल तर कधी कधी असे डावपेच केले जातात. इट्स अ पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी, इट्स अ पार्ट ऑफ हा जमेचा एक क्रिकेटचा खेळाचा एक अविभाज्य घटक संबोधला जातो. त्यामुळे नवीन फलंदाज होती येणार. 10 सेकंदा पारखा होती. 29-6 बाद स्थिती आपण पाहतोय. सुरुवात कवसा संघाची चांगली झाली होती, कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. मात्र दुसरं षटक सागरचं मेडन राहिलं, थोडंसं दडपण निर्माण झालं आणि सातत्य विकेटचं कायम राहिलं. त्यामुळे कवसा संघाची सुरुवात जी झाली ना ती चाचपडत सुरुवात झाली, कॉन्फिडेंटली सुरुवात झाली नाहीये. त्यामुळे धावांसाठी संघर्ष सुरुवातीपासून करावा लागलाय. तो अद्यापही संघर्ष सुरू आहे मैदानावरती. या सत्रामध्ये 3 चेंडू वाईट आपण पाहिले, 2 षटकार आपण पाहिले, 6 गडी बाद होताना पाहिलेत, 1 मेडन षटक पाहिलं, खूप काही पाहिलं या सामन्यामध्ये. गोलंदाज मनीष मडवी, मनीषचा चेंडू समोर ठेवला ऑन साइडला. एक्झॅक्टली खूप चांगला स्ट्रोक दाखवला. चेंडू ट्रॅव्हल करतोय ऑर्थोडॉक्स ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये थोडासा चाचपडला क्षेत्ररक्षक, कारण ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण असतं. अतुल चेंडू खाली आला होता. रन, त्यानंतर बॅकअप, त्यानंतर पिकअप, नंतर ग्रीप, नंतर थ्रो, 5 क्रिया कराव्या लागतात. चॅलेंजिंग असतं ग्राउंड फिल्डिंग करणं. आणि पंचांचा इशारा येतो एक 1 शॉट. बघा लक्ष किती आहे पंचांचं. 2 धावा मात्र 1 शॉट. पंचांचा इशारा आलाय, फक्त 1च धाव. जेपी पॅनेलचं कौतुक करावं लागेल. येस, खूप चांगली पंचाची कामगिरी. जागते रवचा पारा देत असताना आमचे पंच त्यांच्या नजरेत तुम्ही वाचू शकत नाही आहोत. दर्शकाला 1 नाकार. 30 धावा 6 बाद. एकतर धावांचा दुष्काळ, त्यात 13वा महिना ऑन साइडला बॅटच्या रडारमध्ये. फॅबुलस स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट. दॅट्स अ 6. बॅकवर्ड स्क्वेअर डोक्याचा चेंडू फ्लाय झालाय. 3रा षटकार या सत्रातील. कारण महेशने त्याचा झेल सोडला, त्यानंतर त्याने षटकार मारला, पुन्हा त्याने षटकार मारलाय. त्यामुळे आता निलेशची धावसंख्या 18 झाली आणि सांघिक धावसंख्या 36. म्हणजे संघाच्या सिंहाचा वाटा आहे. अर्ध्यापेक्षा जास्त धावा निलेशने एकट्यानं कुठून काढल्या. त्याने 18 धावा कुठून काढल्यात आणि धावसंख्या 36 मैदानावरती. जबरदस्त मेहनत आमचे विशाल मात्रे. कौतुक करेन विशाल दादा तुमचं, उर्फ ब्रावो. ज्यांच्या डिक्शनरीमध्ये टेन्शन हा शब्द नाहीये. जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर विशालकडे बघा, त्याच्या डिक्शनरीमध्ये कधी टेन्शन शब्द नसतो. या हसतमुख राहणारं व्यक्तिमत्व, सातत्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये अधीरज गाजणारं व्यक्तिमत्व, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये भरपूर यावेळी मात्र सहकार्य असतं. 18 वरती खेळतो तो निलेश. मी कौतुक करायला विसरणार नाही, कारण संघ संकटात होता आणि महेशने त्याचा झेल सोडला. आणि मी नेहमी हिंदीमध्ये म्हणत असतो की शेर आतंक मचा देता है, लेकिन घायरचे तबाही मचा देता है. जर तुम्ही एखादा फलंदाज जीवनदान दिलं तो कशा रीतीने तुम्हाला मैदानावरती सलोकी पल करून सोडतोय याचं उत्तर दिलंय. मात्र मी कौतुक करायला विसरणार नाहीये निलेश भोईरचं. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. काय फटकेबाजी दाखवली मैदानावरती. सापाड संघाला डोकी ठरलाय हा फलंदाज. 36 धावा 6 बाद. 2 more deliveries to go of first inning. चेंडू मागे निघून गेला. 1च धाव. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या मागे. बॅकअप होतं निल्सनचं, मात्र 1च धाव धावफलकावरती. 37 धावा 6 बाद. 40 धावा होणार का याची उत्कंठ शिकेला पोहोचते.
कारण हा संघ फक्त 4 षटकं खेळलाय, कारण 1 षटक मेडन होतं. त्यामुळे ह्या संघासाठी हा सामना 4 षटकांचा राहील, ह्याची नोंद घ्या. कारण 5 षटकांचा सामना, 5 षटकांमध्ये 1 षटक मेडन फेकलंय या गोलंदाज सागरनं. आणि शेवटचा चेंडू, फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. 37 स्कोरबोर्ड, लॉस ऑफ द 6 विकेट. सो लेट सी या चेंडूवरती किती धावा येणार आणि किती टार्गेट असणार सपाट संघाच्या समोर. कवसा संघ किती निर्माण करणार आव्हान मैदानावरती. ओव्हर द विकेट, एज अँड टेकन, विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक, गुड जॉब बिहाइंड द स्टंप अँड यस इट इज टेकन. अजून एक धक्का, 7वा धक्का मैदानावरती. निखिलने झेल टिपलाय, विकेट कीपरची भूमिका पार पाडली आणि 37 धावा कुठून 38 धावांचं लक्ष. 38 टार्गेट इज 38 ओनली. 37 धावा दापलकावरती. या आपण ऐकूया बाबूशाना पुढच्या सत्रामध्ये. या संघाचे विजेता आणि आदर्श पडले यांच्यामध्ये सामना होईल पुढचा, याची नोंद घ्या. किंग्स ट्रॉफी 2024 उसारगरची स्पर्धा आपण पाहतोय. किंग ट्रॉफी जर तुम्हाला इथे यायचं असेल तर गुगलवरती किंग मैदान टाका, ऑटोमॅटिकली तुम्हाला गुगल दाखवेल आणि त्या मॅपच्या आधार तुम्ही येऊ शकाल. चांगली स्पर्धा. या मी बाबूशान आमंत्रित करेन. 38 धावांचं आव्हान उभं करायचं. कवसा संघानं मगाशी धावा डिपेंड केल्यात 51, आता तो 38 धावा डिपेंड करणार का. सापाट संघाचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने गोलंदाजी दाखवली खूप चांगली. म्हणजे एक महेशने चूक केली, ती चूक मात्र संघाला भोगावी लागली. कारण निलेशने कुठल्या धावा 18, निलेशचे मी कौतुक करेन. या बघूया 38 धावांचा टार्गेट पार करणार का. उत्तर देतील आमचे बाबूशा कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. हेलो हेलो, चलिए बहुत बहुत शुक्रिया मॅक्स सर. जहाँ पर बात करेंगे मराठीला पाहिजे तर मॅक्सला सांगा, हिंदी पाहिजे तर सांगा, अंग्रेजी पाहिजे तर सांगा, तीनों भाषा में देखिए कमेंट्री करने वाले हैं मैक्स सर. मचिंद्र पाटिल सर टीचर भी हैं, मैं कर मैडम बताएंगे तो मैक्स सर एक टीचर हैं स्कूल के, उसके साथ हाँ पता है मैडम को. चलिए बहुत बढ़िया. यहाँ से लंबी समय के बाद रेशमा जी मैकर देखिए बात करेंगे. मैक्स सर बात करेंगे डंबोली में मुलाकात हुआ था, गोलोली के टूर्नामेंट देखिए बात करेंगे. विजय पाटिल ट्रॉफी निश्चित रूप से विशाल दादा की बात करेंगे तो मैडम जो मुझे लगता है शायद डंबोली में मैं हिट रहा. उसके बाद टेनिस क्रिकेट में देखिए जहाँ भिवंडी लीजिए, बदलापुर लीजिए, आज करजत पूरी महाराष्ट्र के काफ़ी कोने में हमारी आवाज़ पहुँची है. और मैडम शायद मुझे भी लगता है अब यहाँ आने के साथ साथ डंबोली में बहुत अच्छी काम रही. उसके बाद रायगढ़, भिवंडी. तो चलिए आदेश पल्ले टीम के कप्तान साहब से गुजारिश करना चाहेंगे पूरी टीम लेकर आइए. इसके बाद देखिए आपको मैच खेलना है और वो मुकाबला रहेगा. देखिए बात करेंगे सुपर 8 बड़ा मैच रहेगा. और अभी तक देखिए 3 टीम देखिए बात करेंगे टॉप 4 में पहुंच चुके हैं. मैडम बहुत थकी हुई लग रही है. नहीं, विशाल दादा के देखिए जो मोहब्बत प्यार है निश्चित रूप से शायद फाइनल डे उन्होंने भी हमें खास करके आमंत्रण दिए कि बाबू से आइए. मैडम भी आ रहे हैं कि और माहौल अच्छा बनाना है, सोच ही रही थी. नितिन सर देखिए मैं यही बताया कि बाबू सर तभी हिट हुए भाई डंबोली. मैडम भी मैं कहूँगा शायद यहाँ पर विशाल दादा का शो देखिए. उसके बाद गोलोली पे पहुँचे, उसके बाद रायगढ़, भिवंडी, आज मुंबई से गई पूना, पूना से गई पटना. लेकिन सर मैडम देखिए आज महाराष्ट्र के बाहर भी काम कर रहे हैं. बड़ी अच्छी बात है मैक्स सर. कहते ना जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले ले ये तेरी अमानत है, बेटी ले ले. मैडम जी जुड़ेंगे निश्चित रूप से यहाँ पर. उन्होंने एक सवाल मुझे पूछे थे गोलोली के टूर्नामेंट के ऊपर, बाबू से ये चिंगो क्या है, लेकिन अब झुमका ये अच्छी उन्होंने कमेंट पहुंचे थे. लेकिन से तभी हम भी नए थे क्योंकि हर साल कुछ ना कुछ लेकर आना पड़ता है. डीजे ब्रावो एक ऐसे हस्ती हैं जिनकी मैं हमेशा कहता हूँ क्रिकेट का मैदान लीजिए या बाहर लीजिए, मौज मस्ती देखिए. और उसके साथ साथ TDPL देखिए. मैं तो पिछले साल भी बताया था कि इनके हाथों में आप IPL भी दे दीजिए, सक्सेसफुल बना देंगे. मैं ना आज नहीं ये बात कर रहा हूँ, मैं इससे पहले भी बताया हूँ. इतनी आसानी से इतनी इत्मीनान से पूरी टूर्नामेंट को कवर कर लेते हैं और सफलता भी शोर मचाता है. मैडम स्वागत है आपका फिर से एक बार किंग ट्रॉफी में. ऑनलाइन कई दर्शक जुड़े होंगे. और मैडम कैसा लग रहा है यहाँ पर दोपहर के समय जुड़े हैं. आज देखिए मैंने बताया कि आप बहुत सारे हमें दिखते रहते हैं, हमारे भी यही है दुआएं कि आप IPL तक पहुँचो.
नितिन कालन सर देखिए बात करेंगे हमारे एक लेजेंड एक अनुभव कमेंटेटर्स ड्रम्बोली के। देखिए मैं हमेशा कहता हूँ जिसे रायगढ़ पर हम देखते हैं महागुरु एमडी सर और नितिन कालन सर। तो चलेंगे यहाँ से, टारगेट बड़ा नहीं है लेकिन पहली गेंद के बाद स्वीप देखिए यहाँ से, इसे कहते हैं पहली नजर में दिल नहीं चुराया भाई, दिल जलाया। क्योंकि टेनिस क्रिकेट का हर खिलाड़ी कहता है ओ लाले यहाँ तो सवें दिल जले, ठोको दीजिए। गेंदबाज शिफ्ट के बाद तैयार, अपील तेज और अच्छी क्रिकेट देखिए यहाँ से। अतुल की तारीफ करना चाहूंगा, इंतजार नहीं किया मैडम, इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून। पिछली गेंद के ऊपर जो चौके दागे थे वो था बैटर का जुनून, और इस बार देखिए गेंदबाज को मिलता हुआ सुकून। और तो चलिए माफी चाहेंगे यहाँ से, जहाँ पर 34 है अभी जरूरत है, यानी 38 की टारगेट है, 38 रन। लेकिन देखते हैं कितना आसान रहेगा कितना कठिन रहेगा यहाँ से। बहुत बढ़िया नितिन सर देखिए बात करेंगे, मैच कौसा टीम ने भला यहाँ पर टारगेट इतना बड़ा नहीं सेट किए हैं, लेकिन इससे विकेट अतुल का लेने के साथ साथ हमारे पिंटिया भाई भी देखिए तस्वीर रखे हैं। सपाड़े कहा जाए तो निश्चित रूप से सपाड़ की टीम देखिए बात करेंगे, कुशल स्पोर्ट देखिए बात करेंगे, सपाट टीम देखिए यहाँ से, और हल्के हाथों से खेलते हुए सेंसिबल क्रिकेट से एक काम करना होगा यहाँ से, ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है यहाँ से आपको। ओवर थ्रो देखिए यहाँ से, और एक रन आता हुआ यहाँ से, और ये छोटी छोटी गलती है ना भाई, इसे बचकर रहना होगा। कहते ना एक छोटा सा छेद बड़ी सी जहाज को जब डुबा सकता है, एक छोटी सी गलती। मैडम आपने अभी अभी मुंबई का हादसा देखा होगा, और जो जहाज देखिए बात करेंगे तो ये गलती देखिए बहुत बड़ा हो सकता है आपके लिए। जिस टाइटेनिक जहाज को भी गुमान था कोई उसे डुबा नहीं सकता है, पहला यात्रा में डूब गया था। 38 की टारगेट है, क्या लगता है मैडम ना कि टारगेट को क्या बचा सकते हैं गेंदबाज, क्योंकि इस मैदान से वो वाकिफ वो बड़े अच्छी तरह से। नमस्कार एंड अ वेरी वार्म वेलकम, सगळ्यांचं स्वागत आहे किंग्स ट्रॉफी 2024। और देखिए जैसे ही हमने शुरुआत की वैसे ही यहाँ से तालियां बजने शुरू हो गई। क्या बात है। सो ऑफ कोर्स ये जो किंग्स ट्रॉफी है, मैं हमेशा कहती हूँ कि विशाल जो इस तरह से यहाँ पर पूरा सेलिब्रेशन करता रहता है, जिस तरह से यहाँ पे ऑर्गेनाइज करता है, मुझे ऐसा लगता है कि विशाल के प्यार के खातिर सभी लोग यहाँ पर आते हैं। जिस तरह से विशाल हक से कॉल करके बुलाता है कि मैडम तुम्हाला यावंच लागणार है, सो ये उसका प्यार है हम सबके लिए। और किंग्स ट्रॉफी हमेशा दिल के करीब है, क्योंकि यहाँ से कहीं ना कहीं हमें एक तरह की ग्लैमर जो है वो मिला था। सो ऑफ कोर्स बहुत अच्छा लगता है हर बार यहाँ पर आकर। किंग्स ट्रॉफी में हम फीस भी बहुत कम लेते हैं आने की, बट आते जरूर है। चलिए मैडम जी, अच्छी आपके अंदर ये चीज है, भला ही आज ऊंचे मुकाम पर हो लेकिन से उस दिनों को नहीं भूले हो, किंग ट्रॉफी को आप अभी तक नहीं भूले हो। चौका आता हुआ यहाँ से, जिक्र चर्चा होगा 14 रन से। रेशमा जी मैकर बहुत देखिए आपको टेनिस क्रिकेट चाहते हैं, लेकिन से अभी भी मैंने भी एक कांटेक्ट किया था टूर्नामेंट के लिए एमएलए ट्रॉफी, लेकिन विशाल जी उन्होंने सही बताया आज इनकी बजट इतनी हो गई है जहाँ पर हर आयोजक को पढ़ना बड़ा कठिन हो गया है, मुश्किल हो गया है भाई। यहाँ से स्कोर देखिए 14 रन बनाए, अभी भी देखिए बात करेंगे 24 गेंद 24 की जरूरत है। बहुत बढ़िया देखिए यहाँ से लाजवाब सही बताए उन्होंने, जो प्यार मोहब्बत उन्हें टेनिस क्रिकेट में मिला है। कितना दौलत तो भीख मांगने से ही मिल जाता है भाई, लेकिन इज्जत कमानी पड़ती है। और अच्छी बात है, रेशमा जी ने अच्छी बात बताई यहाँ से कि भलाई आज वो ऊंचे मुकाम तक है, लेकिन से वो दिन वो लम्हा देखे जो किंग ट्रॉफी का प्यार मोहब्बत उन्हें खींच कर लाए। चलिए आदिश वल्ले टीम ज़्यादा समय मत लीजिए, क्योंकि कुदरत ने इस धरती पर बहुत सारी चीज़ भेजा है, लेकिन एक चीज़ है वो जो समय टाइमिंग,
वो हर इंसान के लिए सेम है। 24 गेंद की बात करेंगे, 24 की जरूरत है। बहुत बढ़िया, देखिए यहां से चले कैमरामैन सुपर स्पोर्ट लाइव है, थोड़ा कमेंट्री बॉक्स पर फोकस कीजिए। मैडम आई हैं भाई, फिर क्राउड आएंगे ना, क्राउड को पता चलेगा क्योंकि रेशमाशी मेकर देखिए जब जब रायगढ़ पर आते हैं स्टेज से कोई खाने पीने के लिए भी नहीं जाते हैं। पता है मैडम को, पूछिए, दोपहर का लंच ही छोड़ देते हैं। कुटारी में ऐसा हुआ है। मैक्स सर जब जुड़ेंगे, मैडम आज जुड़ेंगे हर कमेंटेटर के साथ। विशाल दादा, निश्चित रूप से मैंने यही बात बताया। 23 रन देखिए बन चुका है यहाँ पर, 23 की जरूरत है और 23 गेंद बचा है। कौन भूल सकते हैं बांग्लादेश जब लगातार मैडम 23 मैच हारा था और 24 मुकाबला जीतने के साथ साथ नागिन नागिन डांस किया था। क्रिकेट में ये चीज होते ही, अगर ग्रामीण में विशाल दादा कोई टीम 23 मैच हार जाए फिर मोबाइल स्विच ऑफ रखना पड़ता है 2 दिन। ग्रामीण एक अंडर प्रेशर मैच रहता है, हमेशा दबाव भरा मुकाबला रहता है, कुछ कहा नहीं जा सकता है। लेकिन पिछले मैच से मैक्स सर बात करेंगे ना, कुछ टोटल यहाँ पर अच्छा बन नहीं पा रहे हैं। जहाँ पर देखिए गेंदबाजी अच्छी हो रही है, इसलिए तो कहा जाता है अगर पूरी टूर्नामेंट आपको जीतनी है तो फिर गेंदबाजी ये अच्छी होनी चाहिए। अब 22 गेंद देखिए 22 की जरूरत है। रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए। हर टीम चाहते हैं भाई हमें ट्रॉफी चाहिए, लेकिन कहते हैं ना अच्छा खाना सब चाहते हैं मैक्स सर, लेकिन कोई खेती करना नहीं चाहता है। ट्रॉफी चाहिए तो फिर मेहनत करना बहुत जरूरी हो जाता है। मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है, अगर हौसला बुलंद हो तो फिर तकदीर बदल जाता है। 22 गेंद, अभी भी 22 की जरूरत है। और स्टेट खेले यहाँ पर, सीधा खेले हैं, फील्डर्स लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर हैं, लेकिन जब तक वापस गेंद आता तब तक देखिए दोनों बैटर बड़े इत्मीनान के साथ 2 रन कंप्लीट करता हुआ। डगआउट से देखिए तालियां बजती हुई। निश्चित रूप से हर टीम चाहते हैं कि हमें गालियां सुनने की आदत नहीं, तालियां सुनने की। अभी भी देखिए 21 गेंद 20 की जरूरत है। क्या मैच को बचा सकते हैं? यहाँ से एक आध अच्छी ओवर करनी होगी, सिर्फ ही गेंद डालने से नहीं, अच्छी फील्डिंग भी करनी होगी। और सबसे पहले बात करेंगे ना, ये जो साझेदारी बन रही है विघ्नेश मड़वी देखिए, और ये साझेदारी कहीं ना कहीं तोड़ना पड़ेगा। कहते ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम, और इस मैच में जीवित रहने के लिए ओ हवा में खीने फील्डर साइड नहीं, अब बहुत दूर रहा यहाँ पर। अंपायर का टिकट डिसीजन आता हुआ 1 बाउंस 4 रन्स। लगा देखिए मैच कितना करीब आता हुआ। नितिन सर कहते ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। तो उसी तरह के एकाक चौके छक्के लगने से मैच देखिए कितना करीब आता हुआ। अभी 20 गेंद और 16 की जरूरत है। यही बात अपने छेड़े थे, जहाँ छोटा सा टारगेट रखे हो और यहाँ पर देखिए समझ उसका क्रिकेट, पहले चौके दागे और उसके बाद सिंगल। रिश्वा जी एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है, पहले बंदूक चलाएं फिर गिटार बजाए। एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है कि हम वो पंडित हैं जो शादी भी करवाते हैं और श्रद्धा भी। और वो विघ्नेश मड़वी देखिए और उनका साथ विकी मड़वी, ये दिखाते हुए अच्छा क्रिकेट। लेकिन सर मैक्स सर आपने सही बताएं कि ये कौन सा टीम जो पिछले मैच में हमें दिखे वो एनर्जी उन्हें इस मैच में नहीं दिखा। कभी कभी होता है भाई, जब वक्त आंखें फेर लेता है तो शेर को कुत्ता भी घेर लेता है। ओ इनसाइड आउट देखिए क्या कमाल की टाइमिंग है भाई, झलक भी है और फलक भी है, और ये बैटर ही कुछ अलग है भाई। विघ्नेश मड़वी के बल्ले से देखिए यहां पर 4 रन। रिश्वा जी मेकर से देखिए 3 साल पहले मिले थे, लेकिन आज बहुत बड़े बड़े टूर्नामेंट कवर करके आ रहे हैं। अंडर प्रेशर में हम भी हैं विशाल सर, लेकिन सर शायद मुझे लगता है फाइनल मैच में आगे जुड़े थे हम। और अभी देखिए 18 गेंद 11 की जरूरत है। मैडम लगता है आपको कहीं से यहाँ से इस तरह से मुकाबला यहाँ से बचा सकते हैं, इसके लिए क्या करनी होगी? बहुत अनुभव है देखिए। देखिए बाबूशाह, क्या होता है ना, क्रिकेट है और क्रिकेट में हम कह नहीं सकते, कभी भी कुछ भी हो सकता है। अंटिल योर लास्ट बॉल हम नहीं बता सकते कि आप अभी तक जीते हो या फिर हारे हो।
सो अभी तक हम कुछ नहीं कह सकते। नहीं बिल्कुल रेशमा जी, निश्चित रूप से कहते ना ये मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है, हर गेंद के ऊपर समस्या बनता है। कहते ना जीत हमेशा आपको दिखाई देती है, हार दिखाई नहीं देती है, इसलिए कहा जाता है हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। 18 गेंद 11 की जरूरत है, थोड़ा मंजिल के करीब है, लेकिन कभी कभी मंजिल के करीब भी रहकर ये देखिए सेंसिबल क्रिकेट, बहुत बढ़िया यहाँ पर क्रिकेट दिखाते हुए विकी मड़वी खास करके कहती ना वल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। वल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है। और बैटर चाहते तो यहाँ बड़ा हिट लगाकर मैच को फिनिश कर सकते थे, लेकिन एक सेट बल्लेबाज का आउट हो जाना फिर सामने वाली टीम के लिए एक मौका मूवमेंट बन जाता है, और शायद वो मूवमेंट देना नहीं चाहते यहाँ से। अच्छा क्रिकेट, समझबूझ का क्रिकेट यहाँ से आप स्क्रीन पर देख सकते हो। ये खूबसूरत चेहरा देखिए जिन्होंने टेनिस क्रिकेट में छाए हुए हैं भाई, नसीले आंखें और उसके साथ देखिए स्वीट वॉइस। विशाल दादा देखिए बात करेंगे, मैंने काफ़ी मर्तबा कर चुका हूँ कि डंबोली में अगर मैंने तस्वीर रखा लेकिन हिट यहाँ से बने, और आज रेशमा जी मैकर देखिए बात करेंगे डंबोली के साथ साथ है किंग ट्रॉफी। बहुत बढ़िया देखिए, अगर मैच के आनंद लेना है आज रेशमा जी मैकर जिनकी वॉइस है और करीब से देखना चाहते तो फिर जुड़ते रहिए। क्राउड देखिए सुबह से हम देख सकते हैं, और जैसे शाम का वक्त आएगा ना क्राउड और बढ़ेगा। लेकिन इससे बात करेंगे नितिन सर ना सुबह बताए जो डंबोली की दिग्गज टीम है ना, वाकलैंड टीम, खाड़ी टीम, वाड़ेगढ़ टीम, ओडोली टीम, ये बाहर हो चुके हैं, लेकिन किसी भी कम नहीं मानना चाहिए। जो पेड़ फल नहीं देता है वो छांव देता है भाई। आज क्रिकेट बदल चुका है, 15 गेंद 7 की जरूरत है यहाँ से। बहुत बढ़िया देखिए दीपेश मुंडे देखिए जिनका हम लाइव वेबसाइट देख सकते हैं, अच्छी क्लियरिटी क्वालिटी, और जहां पर समीकरण देखिए लगातार बदलते जा रहे हैं। अब मैच में कहेंगे थोड़ा सा औपचारिकता, चलिए यहां पर जीत के बहुत करीब देखिए पहुंचते हुए, और यहां से 2 रन दूर रह जाएंगे। इस चौके ने देखिए मैच को करीब लाता हुआ। चलिए आदेश पल्ले टीम तैयार रही है, जैसे मैच कंप्लीट होगा टॉस किया जाएगा, और टॉस बॉक्स पर रेशमा जी मैं कर रहा हूँ, चर्चा होगी, जिक्र होगी निश्चित रूप से। और जीत के देखिए करीब एकदम से 2 रनों की जरूरत है, और 13 गेंद देखिए यहाँ से बचाए भाई। यहाँ पर मैच थोड़ा सा एक तरफा हो गया। हमेशा देखिए क्राउड चाहते कि वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो, एक टक्कर भरा मुकाबला देखना चाहते हैं। यहाँ पर देखिए 1 रन बचाया गया, लेकिन 1 रन बचाने के बावजूद भी खुश नहीं है। जैसे कहते ना शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचे शादी से खुश नहीं। यहाँ पर 1 रन गया लेकिन उसके बावजूद भी खुश नहीं, क्योंकि जानते हैं मैच को यहाँ पर बचाना बड़ा कठिन है। 12 गेंद 1 की जरूरत है। आदेश पल्ले टीम जल्द से जल्द टॉस के लिए तस्वीर रखें, यहाँ से विजेता टीम है। चलिए एक सुपर 8 का मैच, उसके बाद देखिए बात करेंगे जो टॉप 4 का जो 4 टीम होंगे वो चिट्ठी लकी ड्रॉ रहेगा। सोनारपड़ा टीम है, नीलची और सागाव टीम, इनफॉर्म टीम पिछले 2 साल से। एक बढ़िया मैच होगा, लेकिन देखते हैं यहाँ से अगला जो मैच रहेगा वो भी दिलचस्प होगा कि चौथा टीम कौन होगा। 12 गेंद 1 की जरूरत है यहाँ से। कौसा टीम ने इस टूर्नामेंट में अलबली मचाई थी, और इसके साथ देखिए बात करेंगे यहाँ पर से सपाल टीम कुशल स्पोर्ट देखिए यहाँ से विनिंग शॉट के साथ मैच को जीतते हुए यहाँ से। लेकिन इस मैच के मैन ऑफ द मैच गेंदबाजी की तरफ जाएंगे, क्योंकि जब टारगेट है इतना बड़ा नहीं है, और जहां पर देखिए चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच रेशमा जी मेकर बात करेंगे ना। कहते ना किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, और ये दुनिया भी गोल है और विकी मड़वी का डबल रोल है। यानी गेंदबाजी में देखिए 3